नमस्कार, स्वागत सभी का इस दोपहर के समय पर। संदीप सर, आपका भी स्वागत इस मैच के दरमियान। कहानी बिल्कुल साफ है मैदान पर। और शुरुआत अटेम्प्ट से क्या है, आक्रामकता ही बचाव का साधन मैदान में। देखिए, दोनों टीमों के लिए हर वो जीत इंपॉर्टेंट रहेगी मैच में, इसलिए हमने शुरू में कहा कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। शुरुआत करेंगे। ओ, टाइमिंग है, ताकत है, गैप है और शायद नजाकत भी शॉट में। 6 रन के लिए मैदान पर। चाणक्य बॉय जो कि इस वक्त फील्ड करे मैदान पर, और दूसरी ओर से जो कि इस वक्त रुक चुके, और दूसरी ओर से जो कि इस वक्त इस बार हवा में गेंद है, शायद मौका है वहां पर। 3 है, दस्तूर है, कैच को छोड़ने का दिन नहीं आपका, क्योंकि ये कैच इंपॉर्टेंट था मैदान पर। एक छक्का लगा चुके हैं जो कि इस वक्त नरू इस वक्त मैदान पर वंश। विनेश मैदान पर, एक रन वहां पर निकलता, मतलब टीम का टोटल स्कोर 7 रन पर पहुंचे। ओ, फुल टॉस गेंद। देखिए एफर्ट देखिए फील्डर का, कम से कम रन बचाते हुए मैदान पर। मैं कहूँगा देखिए अच्छी फील्डिंग वहां पर। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा सकती थी, इतनी तेज थी ये गेंद। इस बार हवा में शॉट खेला गया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक ही रन बनेगा। देखिए दूसरे गेंद पर छक्का, उसके बाद कुछ डॉट, उसके बाद कुछ कैच छूटा, 8 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। मांडवी टीम जो कि इस वक्त बैटिंग कर इस मैदान पर टॉस हारने के बाद पहले, और विनेश और नरू ये जोड़ी मैदान पर। और इस बार ऑन साइड पर स्कोर लेगा पर संदीप सर हुआ कर आपका इस मैच में 6 रन के लिए मैदान पर। एक सुंदर शॉट मैदान पर, छक्के के साथ टीम का स्कोर 14 रन पर पहुंचा इस मैच में। एक शॉट निकला, और शॉट ये था संदीप पागी के बिल्कुल सीधे चरणों में, क्योंकि ये स्वागत है संदीप सर आपका। खास हमारे लिए आप यहाँ पर मिलने के लिए पहुंचे, हमारे शब्दों का जो मान रखा, उस मान के लिए सर खास धन्यवाद आपका भी। आज हमने तो बिल्कुल ठान लिया था कि आज आपके घर पे जाना है भाई, खाने के लिए नहीं लेकिन मिलने के लिए जाना पड़ेगा आपको, ये सोचना था हमारा। लेकिन चलिए, गेंदबाजी में तब्दील हो चुकी है। नीलेश मैदान, दिनेश मैदान पर, दिनेश मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे सामने से। एक सफलताजनक खेल मैदान पर। शॉर्ट पिच गेंद बल्ले पर लगी है, विकेट कीपर तक नहीं पहुंची गेंद। हालांकि फर्स्ट लेप के खिलाड़ी ने कैरमेन स्टाइल में इस गेंद को रोका गया, लेकिन रन वहां पर भी नहीं मिलेंगे। देखिए आज ग्राउंड फील्डिंग देखिए भाई, आज का दिन एक बाहर वाला दिन है, कि आज ये कुछ यादगार पल है मैदान पर। रात भर बरसात थोड़ी सी हुई, उसके बाद उतनी तो नहीं हुई जितनी कि हम सोच रहे। हवा बहुत तेज थी। और उसके बाद देखिए आज इस माहौल में एकदम खचाखच भरा हुआ मैदान दर्शकों से। शॉर्ट आर्म पुल किया गेंद को, मिड विकेट सी मारेगा के बाहर। 6 रन के लिए मैदान में।
हल्की सी गेंद शॉट निकले और भाई ताबड़तोड़ हमला मैदान पर। और ये होगा मैदान में कि आज दो ओपनर बल्लेबाज ठान के आए घर से, बिल्कुल बोल के आए भाई मारे या मरे सवाल में। ये सवाल इस वक्त मैदान पर और सही सोच है ये। अटैक इज द बेस्ट, सामने से अटैक कीजिए, बात में बात की देखी जाएगी मैदान पर। वापस लंबा रन लेकर सामने से फिर से तगड़ा प्रहार, सीधा कमान की तरह निकला तीर। ये तीर है ना जो बिल्कुल नश्कर की तरह चुभेगा। कैच जो छूटा है वो कैच कितना महंगा हो आने वाला समय बताएगा कि 4 गेंदों पर 13 रनों की विस्फोटक बैटिंग, 2 छक्के शामिल विंदेश मैदान पर। टीम का स्कोर 21 पर पहुंचा इस मैच में। वापस खेल बनता हुआ ओ सटीक गेंदबाजी हल्के हाथ से। देखिए ये टाइम है, ये आपका टाइमिंग किस तरह से करते हैं ये भी देखना पड़ेगा। गेंद बिल्कुल जड़ में थी। राहुल द्रविड़ ने क्या कहा था भाई, आप डिफेंस भी करिए, वो गैप में जहां से रन निकलते और ये डिफेंस था। डिफेंस ये काम कर गया मैदान पर, सिंगल निकला, स्ट्राइक चेंज हुई, 22 पर पहुंचा टीम का स्कोर और लगातार लगभग 13 रन प्रति ओवर ये मैच बनता हुआ। मतलब बिल्कुल आक्रामकता ही बचाव का साधन भाई। अटैक इज द बेस्ट डिफेंस। और इस बार सीधा शॉट मैदान के बगल से निकल गया, मिड विकेट सीमा रेखा पर कारपेट के सारे गेंद को खेला गया और ये बिल्कुल अच्छी बात है। देखिए आप बड़े शॉट के बाद इक्का दुक्का बनाते जाते तो रन रेट बनता रहता है। 23 है ये सामने से। अंतिम अगर बताओ 11 गेंदों की कहानी, 3 सिक्सर मैदान पर है, छक्के। भाई सिक्सर किंग अभी तक कौन है ये नहीं पता चला, लेकिन ये ताकत है इनके पास। और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, हालांकि घुटना देख तमाशा देख ये शॉट बनने का प्रयास किया था, लेकिन गेंद बहुत तेज निकली, बीट करती निकली और समाप्त हुआ दूसरा। 2 और समाप्त, लगभग 11.5 रन प्रति ओवर, लगभग 43 पर पहुंचा टीम का स्कोर। 23 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। 6 बॉल पर 14 रन विंदेश। नरू जो कि दिलेश जो कि गेंदबाजी पर 1 रन और 9 रन मैदान पर। कहानी बेहतरीन नहीं है, साफ सुथरा माहौल है ये मैदान पर। पता है कि चाहने वालों की गर्दी है, ये उत्कंठा तौबा गर्दी मैदान पर। और उसी गर्दी के साथ आप माहौल में रहिए खड़े कि भाई आज आपके पास गेंद आने वाली है, ये सोच लीजिए मैदान पर। शॉट गेंद ऑन साइड पर, स्कोर लेग के ऊपर से, स्कोर लेग बाउंड्री में जो दर्शक बैठे हैं ना उनके पास गेंद गुजरी 6 रन के लिए। ओके और इस बार ऑन साइड पर फिर से लेग स्लिप के बगल से निकली गई, थर्ड मैन पर खिलाड़ी जैसे नंबर 7 पहनकर पीछे जरूर है, लेकिन तब तक मिलेगा 1 ही रन। 1 रन के साथ 52 मैदान पर, लगभग 4 और समाप्ति के बाद 1 विकेट नुकसान के बाद। कार्तिक जो कि 4 गेंदों पर 19 रन 3 छक्के उस बैटिंग में शामिल। बहुत तेज है ये, बहुत तेज है ये गेंदबाजी। और इसी के साथ चौथा ओवर मैदान पर 51 पर पहुंचा इस वक्त टीम का स्कोर मैदान में खेल चलता हुआ 52 ये हालात मैदान पर। अंतिम 6 गेंदों का खेल मैच में बचा हुआ। फिफ्टी 53 पर पहुंचा ये टोटल मैदान पर। अंतिम 6 गेंदे मैदान पर बचे। कार्तिक जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेगा, और कार्तिक अपना स्ट्राइक पर जाएगा, नरू जो कि स्ट्राइक पर रहेगा इस वक्त। अब कार्तिक रहेंगे स्ट्राइक पर।
कार्तिक जो कि अपने निजी टोटल पर 4 गेंदों पर 19 रन 3 छक्के 475 का स्ट्राइक रेट। और गेंदबाज का नाम नहीं पता, अथर मैदान पर। और लाइन ऑफ के बाहर है, नो बॉल का इशारा मिला। नो बॉल मतलब फ्री हिट, और फ्री हिट मतलब भाई जिंदगी में आप नहीं चाहते ना, वो भी आप कर सकते, आपको माफ है ये। प्रदीप देवलकर सर, एक बार आप पर भी ऐसा आ गया माहौल आ सकता है कि जिंदगी में एक बार आप एक गेंद पर कुछ भी कर सकते हैं जो मन चाह। तो जो सोचिए मन में क्या करेगा आप। यहाँ तो बल्लेबाज की मैं तो कहूंगा बड़े शॉट में जाना चाहिए, आउट तो हो नहीं सकती, रन आउट किसी इस पर आउट ही नहीं है। 54 पर पहुंचा, टीम का स्कोर कड़क है ये मैच, क्योंकि इस वक्त दोनों टीमें अच्छी है। ओ इस बार हवा में शॉट कर लेगा अंपायर के ऊपर से, लेकिन आउट हो नहीं सकते। फ्री हिट का मामला है ये, कैच छोड़ने के बाद भी कोई फर्क नहीं पड़ा, लेकिन तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर। 2 रन के साथ कार्तिक पहुंचे 21 रन पर अंतिम 6 गेंदों पर। कार्तिक वापस 56 पर पहुंचा, टीम का स्कोर। आक्रमण जो की शुरुआत से लेकर वही करते हुए सब खिलाड़ी। ओ बहुत अच्छी बॉलिंग, बहुत अच्छी, युवा है गेंदबाज भाई, युवा है लड़के, 17-16 साल की उम्र है उनकी, लेकिन भाई उम्र कच्ची जरूर है, लेकिन भाई कहूंगा आज पक्की बॉलिंग मैदान पर। ऑपरेटर भी हमारा कम उम्र का खिलाड़ी है, देखिए चेहरे पर मूछों पर था उनके, लेकिन बीच बीच में आप जो साउंड सिस्टम एक बार डीजे आप बजा सकते हैं, समय आपके पास है। वापस खेल मैदान पर चलता हुआ, एक कहानी अच्छी है मैदान में, साफ है मैदान पर। ओ इस बार हवा में शॉट है, लॉन्ग लेग सी मारेगा भाई खिलाड़ी के झोली में। भाई बिल्कुल मैं कहूंगा आज बालों में जेल और हाथों में तेल लगा के घर से आए ये क्या छोड़ रहे हैं मैदान पर। तो प्रदीप सर ये बहुत बार होता है कि बालों का जेल होता है ना, जो जब आप बालों पर हाथ घुमाते हैं ना वो तेल बन जाता है, और उसके बाद जो फिसलन रहती है ना, वो वही हालत है इस टीम की। देखिए अमन अच्छी फील्डिंग करते हैं टीम में, लेकिन आज 4-5 कैच छोड़े गए मैदान पर, और शुरुआत की पहला जो कैच छोड़ा उस बल्लेबाज ने तोड़फोड़ बैटिंग की मैदान पर। और फिर से लाइन अच्छी बढ़िया वहां पर लाइन, हालांकि एक ही रन मिलेगा मैदान पर। एक रन के साथ टीम का स्कोर 59 रन पर पहुंचा। हेलो, एक अच्छी मैदान पर खेल, मैदान में मुकाबला। देखिए आवाज के हम बता सकते कि ये मुकाबला कितना कड़क है। 59 है ये टोटल सामने से। 4 गेंदें अभी तक इस खेल में बची हुई है, कम से कम हर वक्त अगर देखा जाए तो उम्मीदों का खेल है ये मैदान में, कायम है उम्मीद अपनी दुनिया। और शरीर पर लगी है, लगी तो बहुत जोर की है भाई। कभी कभी कहते हैं ना कि जोर का झटका बहुत धीरे से लगता है, ये था झटका वो मैदान पर। ये लगी है बहुत, अभी भी ये दर्द से कुछ कह रहे हैं भाई गेंदबाज के। भाई कितनी स्पीड है आपकी, यही पूछा होगा बात में, यही पूछा होगा बात में। लेकिन ये बात में पूछने के बाद भी यही इशारा कर रहे कि मुकाबले में जान है आपके पास, ये उम्मीदों का खेल है भाई क्रिकेट। ओहो हो, एक तेरी दूसरी मेरी, 6 रन खेले मैदान पर। एक गेंद शरीर पर लगी, उसके बाद निकला छक्का, छक्के के साथ निकला टीम का स्कोर 65 मैदान पर। 5 ओवर समाप्ति के बाद 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर कार्तिक 9 गेंदों पर 23 रन, और दूसरा खिलाड़ी नारू जो कि 14 गेंदों पर 3 छक्के 24 रन। लेकिन कार्तिक का स्ट्राइक रेट एक 255 का है मैदान पर, और 65 रन वो जो 66 रन टू विन मैदान पर। Hello, hello, check. 1, 2, 3, hello, check.
हेलो चेक हेलो। गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. गोलंदाजी
वरती होताना दिसत आहे. अवघ्या 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 6 धावा 66 धावांचा पाठलाग करताना समीकरण पाहायला मिळतंय ते चाणक्य बॉयज क्रिकेट संघासाठी 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक सूरज पागे या गोलंदाजाकडनं हाताळलं जात आहे. यावेळी उजवेष्टीवरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय सूरज पागेच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती सुरेख अचूक टप्पा, अचूक दिशा ही हाताळली जात आहे. बुद्धी आणि कल्पकता याचे सांगड घालत एका सुरेख किफायतीदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला भिरकावलं जात आहे. चेंडू जातोय डीप लॉंगन्स सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. यस डीजे. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय सूरज पागे नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या ठाम इराद्याने स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आतापर्यंत 4 चेंडूंवरती 6 धावांचं योगदान देताना दिसतोय ऋषभ भंडारी नावाचा फलंदाज. यापैकी सुरेख चेंडू उजव्या एष्टीवरचा पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. अतिरिक्त धाव, ज्या अतिरिक्त धावेने 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 66 धावांचा डोंगर, हा डोंगर पार करायचा असेल तर भागीदारी खूप महत्वाची असेल. ज्या भागीदारीवरती विजयाचा कळस आपल्याला पाहायला मिळेल का? चाणक्य बॉयज क्रिकेट संघासाठी डाव्या एष्टीवरचा चेंडू डीप फाईन लेगच्या शतरक्षकाला चकवा देतोय. शेवटच्या क्षणी वाखाणण्याजोगा प्रयत्न शतरक्षण पाहायला मिळतंय ते मांडवी बॉयज क्रिकेट संघाकडनं. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल. षटक क्रमांक हे दुसरं, तिसरं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथून मात्र उर्वरित 2 षटकं असतील. मात्र फलंदाजांना या मैदानावरती कंबर कसावी लागेल ती चाणक्य बॉयज क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय सूरज पागे याच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला अतिशय सुरेख गोलंदाजी केली ती विनेश सातारकरने. अवघ्या 2 धावा 2 धावांवरती 2 गडी बाद. म्हणजे जो बोले तैसा चाले त्याची वंधावी पावले विनेश सातारकर याच्या पावल्यावर पाऊल ठेवून हा गोलंदाज मात्र किफायतीदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी सुरेख चेंडू, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, उत्तर नवत फलंदाज ऋषभ भंडारीकडे. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती सूरज पागे याच्या गोलंदाजीवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती सूरज पागेची. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, भन्नाट वेग, ज्या वेगाचा अंदाज घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय. फलंदाज ऋषभ भंडारी, त्याच्या साथीला शैलेश भंडारी हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. यस डीजे.
दोन षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 21 धावा 66 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. नैसर्गिक देहयष्टी लाभलेला उंच असा उद्धव मुळगावकर यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू जमिनीला घरंगळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय. मॅजिक फिगर 22 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग करताना चाणक्य बॉयज विपक्ष मांडवी बॉयज ही लढत पाहायला मिळतंय. अर्थात कुठचा संघ हा विजयाला गवसणी घालतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. उद्धव मुळगावकर यावेळी सुरेख कमी पावलांचं रनअप अर्थात मात्र वेग भन्नाट पाहायला मिळतोय. झेलबादचं अपील होतंय. पंच तटस्थ. सुदैवी थोडसा भाग्याची साथ ही फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळतंय. चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने आपल्याला पाहायला मिळतंय ती उद्धव मुळगावकरच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3 समीकरण पाहायला मिळतंय. 16 चेंडू 44 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 22 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचं उत्तर देताना यावेळी षटंपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव पूर्ण होतय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती 23 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण चाणक्य बॉयज साठी या मैदानावरती पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या पटलावरती 15 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 43 धावा एका बाजूने जोखीम घेणं हे क्रमप्राप्त. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख डाईव्ह मारतोय आणि मात्र हादरा बसतोय तो चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला. तिसरा गडी बाद होतोय 23 या धावसंख्येवरती. डीजे थँक्यू डीजे. 23 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात संघ खऱ्या अर्थाने कात्रेस सापडला गेला की काय ही तमाम शंका वर्तवली जाते. चाणक्य बॉयज क्रिकेट संघासाठी येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडूंवरती 43 धावांची आवश्यकता. यावेळी सुरेख चेंडू बॅटच्या रडारवरती. मात्र यावेळी ताकद कमी पडतंय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. चौथ्या गड्याच्या रूपात चाणक्य बॉयज क्रिकेट संघाचा आकाश भंडारी बॅक टू द पॅव्हलियन. टस्कर्स आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. राजे वॉरियर्स क्रिकेट संघासाठी फलंदाजीसाठी निमंत्रण असेल. या सामन्यानंतर तो सामना लगेचच सुरू होईल. चंदन टस्कर्स विरुद्ध राजे वॉरियर्स. यावेळी सुरेख फटका निघतोय. चेंडू जातोय डीप लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा देतोय. वन बाउन्स सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे.
12 चेंडू 39 धावांची आवश्यकता, 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ही स्थिती पाहायला मिळतंय. म्हणजे 66 धावांचं उत्तर देताना चाणक्य बॉयज क्रिकेट संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती विराज बांदेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 34 षटक आपल्याला पाहायला मिळतंय प्रगती पथावर. विराज बांदेकर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू उजव्या एष्टीवरचा, ज्या चेंडूवरती थोडासा मोह पाहायला मिळाला होता फलंदाजाकडनं. अर्थात मोठा फटका खेळायचा हा मनोमल इरादा होता तो फलंदाजाचा, यावेळी निष्फळ ठरला गेला. चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होताना दिसतंय ती गोलंदाज विराज बांदेकरच्या. समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता. यावेळी बॅटच्या रडारवरती चेंडू येतोय. चेंडूला भिरकावलं जात आहे डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने. 6 धावा. डीजे धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा उजव्या एष्टीवरती शपल होतोय. चेंडूला टोलवलं जात आहे डीप फाईन लेगच्या दिशेने. शर्तीचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूची परती स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत धावांची लयलूट केली जात आहे ती चाणक्य बॉयज क्रिकेट संघासाठी. पस्तीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. यावेळी उजव्या एष्टीवर खराब चेंडू, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावेने 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू 30 धावा. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू टोलवला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्या क्षेत्ररक्षकाला कुठचीही सुसंधी नव्हती. चेंडू सीमा पार होताना दिसतोय मात्र शिक्कामोर्तब होईल 6 धावांवरती. आठ चेंडू 24 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची ही अति आवश्यकता. जसं आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते तसेच चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला यावेळी मात्र धावांची ही नितांत आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विराज बांदेकर यावेळी चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला गेला. फटका फसलाय. झेल खाली जर्सी नंबर 8 अर्थात 5वा हादरा बसतोय चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला. या सामन्याचा टर्निंग पॉइंट तर ठरत नाही का हे नक्कीच या मैदानावरती चित्र घडतंय. माघारी परतावं लागतंय ते फलंदाजाला. डीजे फलंदाज लवकरात लवकर मैदानात चला, कारण अजूनही उर्वरित 3 लढती आजच्या दिवसातील बाकी. आपलं सहकार्य खूप मोलाचं अपेक्षित असेल. न्यू बॅटर मैदानात पावले टाकताना दिसतोय उमेश चव्हाण. त्याच्या साथीला अखिल तुपकी हा नॉ स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवायचा. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक यावेळी कुठचीही चूक करत नाही. एक साधा सोपा लिलय झेल टिपला जातोय आणि 6वा हादरा बसतोय चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला उमेश चव्हाणच्या स्वरूपात. डीजे या मैदानावरती तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सामर्थ्यपणाला लावावं लागेल,
कारण कष्ट ही अशी चावी आहे की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टींचे दरवाजे उघडते. या मैदानावरती घाम गळावा लागेल, संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 24 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके निघाले तर या सामन्यामध्ये रंगत वाढू शकेल. नक्कीच थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि बघावं लागेल या इनिंगची सांगता करणारं जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी मांडवी बॉयज क्रिकेट संघाकडून सज्ज होतोय. अखिल नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला जातोय. समीकरण बदललं जातंय. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चेंडू जसे कमी होतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांवरती दबाव पाहायला मिळेल आणि दबावाची भिंत भेदायची असेल तर गोलंदाजावरती आक्रमण हे अपेक्षित. यावेळी चेंडू अतिरिक्त धावा पाहायला मिळतंय. अतिरिक्त धाव, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जो अखिल तुपके त्याच्या साथीला मल्लिकार्जुन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. मात्र चेंडूचा अंदाज न होता समीकरण बदललं जात आहे. यावेळी फटका पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली 7वा हादरा बसतोय चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला आणि समीकरण पाहायला मिळत आहे 3 चेंडू 23 धावा. तोपर्यंत संधी देऊया डीजे ऑपरेटर. थँक्यू डीजे. 3 चेंडू 23 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे चाणक्य बॉयज क्रिकेट संघासाठी. अर्थात तो आत्मविश्वास पाहायला मिळत नाही चाणक्य बॉयज क्रिकेट संघाचा. कारण विश्वास स्वतःवर जर ठेवला तर ती ताकद बनते आणि विश्वास दुसऱ्यांवर ठेवला तर ती कमजोरी. यावेळी उजव्या इष्टीवर बराच चेंडू बाहेर वळसा घेतोय. परिणामी पंचांच्या मनात कुठचीही शंका नाही. अतिरिक्त धावेची खून आणि समीकरण बदलताना दिसतंय. याही वेळी चेंडू जास्त प्रमाणापेक्षा वळण घेताना दिसतोय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. फटका मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी आणि मात्र या नामी संधीचं सोनं केलं जात आहे ते मांडवी बॉयज क्रिकेट संघाकडनं 8वा हादरा बसतोय आणि संघ पराभवाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय तो चाणक्य बॉयज क्रिकेट संघ. डीजे. खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अथर्व देवीदास हा मैदानात पावले टाकताना दिसतोय. शेवटचा चेंडू. यावेळी शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची नामी संधी. मात्र यावेळी तो झेल जमिनीला दान होताना दिसतोय आणि अथर्व देवीदासच्या खाती जोडली जाते. एकेरी धावसंख्येने 46 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय तो मांडवी बॉयज. एक चेंडू 20 धावांची आवश्यकता. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सामना समाप्त होताना दिसतोय आणि मांडवी बॉयज क्रिकेट संघ मात्र या सामन्यामध्ये 19 धावांनी विजय संपादन करताना दिसतोय.